यानंतर पाहूयात क्रिकेट विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी। आता भारतीय संघ मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेला आहे। मुंबईमध्ये कशी तयारी सुरू आहे, जाऊयात थेट आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। मुंबईत आता कशी तयारी सुरू आहे, सूरज काय अधिकचे अपडेट देणार? नक्कीच श्वेता, आपण सध्या मुंबईतील एनसीपी रोडवरती आहोत आणि त्या ठिकाणी जे विश्वचषक जिंकून आपली भारतीय संघ जो मुंबईमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी ही विजयाची रॅली इथे निघणार आहे आणि त्यासाठी ही जी बस आहे त्या बसमधून त्यांची जी विजयाची रॅली जी आहे ती निघणार आहे आणि ती बस सध्या आता एनसीपी मुंबई येथील येथे आलेली आहे। ही ती बस मी तुला दाखवू शकतो। त्या बसवरती संपूर्ण टीमचा जो फोटो आहे, मॅच जिंकल्यानंतरचा तो फोटो आहे, तो फोटो या बसवरती लावलेला आहे आणि ही बस जी आहे ती वानखेडे स्टेडियम पर्यंत जाणार आहे। विजयाचा जल्लोष असणार आहे। प्रत्येक इकडे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या चेहऱ्यावरती एक उत्साहाचा आनंद आहे आणि ही जी बस आहे ती आता इथून ज्यानंतर खेळाडू जेव्हा इथे येतील त्यानंतर या बसमधून त्यांचा जो विजयाचा उत्साह असेल, जल्लोष असेल, तो या बसमध्ये असणार आहे आणि ही बस जल्लोष करत वानखेडे स्टेडियम पर्यंत जाणार आहे। आपण ही तुम्हाला बस दाखवू शकतो की कशा पद्धतीने ही बस इथे आलेली आहे आणि कशा पद्धतीची ही बस आहे। चॅम्पियन्स 2024 असं या बसवरती लिहिलं आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की बस पूर्णपणे दाखवा की कशा पद्धतीने ही बस इथे आणलेली आहे। या बसला सजवलं जाणार आहे आणि या बसमध्ये नंतर या बसमधूनच विजयाची रॅली जी आहे ती निघणार आहे। अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। संपूर्ण इथे जे क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत ते वेळात वेळ काढून बस सोबत फोटो काढत आहेत। थोड्याच वेळात क्रिकेटचा जो संघ आहे, भारतीय संघ, तो मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि याच बसमधून विजयाचा जल्लोष जो आहे तो निघणार आहे वानखेडे स्टेडियम पर्यंत। थोड्या वेळातच संपूर्ण टीम जी आहे ती मुंबईत दाखल होणार आहे। त्याआधी जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भारतीय संघ 17 वर्षांनंतर जो वर्ल्ड कप आहे T20चा तो जिंकलेला आहे आणि तोच एक उत्साह इकडच्या सर्व क्रिकेट प्रेमींच्या चेहऱ्यावरती श्वेता दिसून येतोय। अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय सूरज की आता टीम इंडिया मुंबईकडे येण्यासाठी रवाना झाली आणि याच बसमधून आपण ज्या दृश्यांमध्ये बस मगाशी दाखवली त्याच बसमधून आता पूर्ण ही विजय रॅली निघणार आहे आणि आता या ठिकाणी अनेक खरं तर क्रिकेट प्रेमीही दाखल झालेले आहेत आणि या बस सोबत फोटो काढताना सुद्धा आपल्याला आहे क्रिकेट प्रेमी या दृश्यांच्या माध्यमातून आपण खरं पाहिलं आणि ही आताची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय जेव्हा टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवरती दाखल झाली होती। रिमन पॉइंट वानखेडे स्टेडियम। सूरजकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। सूरज, आता आपण तुमच्या दृश्यांमधनं पाहिलं अनेक क्रिकेट प्रेमी आतापासूनच खरं तर यायला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी 5 नंतर खरं ही विजय रॅली निघणार आहे। काही क्रिकेट प्रेमींशी आपण संवाद साधू शकतो का? नक्कीच, जे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत बस सोबत फोटो काढत आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर, कैसा फील कर रहे हो आज पूरा इंडिया का टीम जो है वो मुंबई में आ रहा है, यही इस बस में से उनकी रैली निकलेगी, क्या फील करते हो? 83, 2011, 2007, now 2024. Feeling proud of as a Indian and Indian team as well as proud to be Indian. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय। भारत माता की जय असा जयघोष जो आहे तो प्रत्येक इकडच्या क्रिकेट प्रेमींच्या तोंडातून निघत आहे। प्रत्येकावरती उत्साहाचं वातावरण आहे। प्रत्येक जण जो आहे तो या बस सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक झालेला आहे। ही गर्दी मी तुला दाखवू शकतो की कशा पद्धतीने बस आल्यानंतर प्रत्येक क्रिकेट प्रेमी खरं तर पाहायला गेलं तर हे सर्व जे आहेत ते आपल्या जॉब ऑफिसच्या ब्रेक टायमिंग मधून इथं आलेले आहेत या बससाठी। फक्त या बससाठी ही गर्दी जी आहे ती इथं श्वेता आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने ही बस इथं आलेली आहे आणि त्याच बसला पाहण्यासाठी हे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। श्वेता, नक्कीच थोडंसं सूरज आम्ही तुमच्या माध्यमातून कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करू इच्छितो की तिथे ही बस पाहण्यासाठी गर्दी नेमकी कशी जमली हे जरा दाखवता येईल का? नक्कीच, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती केली की कशा पद्धतीने ही जी गर्दी झालेली आहे बसला पाहण्यासाठी ती मी तुला कॅमेरामॅनला विनंती करेन की ही जी गर्दी दाखवा कशा पद्धतीने हे जी क्रिकेट प्रेमी आहेत ते दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साहाचं वातावरण आहे। वंदे मातरम, जय भारत अशा घोषणा ज्या आहेत त्या देत आहेत। क्या फील करते हो आज क्रिकेट टीम जो है वो मुंबई में आ रही है और इसी बस से उनकी रैली निकलने वाली है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छी फीलिंग है और ऐसा होना चाहिए, ये बहुत ज़रूरी है। ऐसी चीज़ें बहुत अच्छा लगता है और बहुत ज़्यादा लोग आ रखे हैं, बहुत अच्छा लग रहा है, बहुत मज़ा आ रहा है। सर, क्या बताओगे 17 साल बाद क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया में आ रहा है, मुंबई में आ रहा है,
क्या भावना है अभी आपकी? हम लोग बहुत खुश है क्योंकि ये बहुत 13 साल के बाद ये मौका मिला है हम लोग को जश्न मनाने के लिए, तो बहुत खुश। और वेल डन टीम इंडिया, कांग्रेचुलेशन टू ऑल इंडियन फैंस। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू। वेलकम टीम इंडिया. टीम इंडियाचं अभिनंदन हे इकडचे सर्व क्रिकेट प्रेमी करतायत. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे श्वेता ती इकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बस आलेली आहे, याच बसमधून विजयाची रॅली निघणार आहे. 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप हा भारतामध्ये येत आहे, मुंबईमध्ये येत आहे आणि नक्कीच प्रत्येक भारतीयांचा अभिमानाचा हा जो क्षण आहे तो या ठिकाणी बस आल्या आल्या आपल्याला या ठिकाणी श्वेता पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला थोडंसं मिळतंय. सूरज मी तुम्हाला थांबवू इच्छिते, कारण यानंतर आपण जाऊया थेट वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये. तिथे सुद्धा कशा पद्धतीनं गर्दी जमलेली आपण पाहूयात. आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर सध्या तिकडे आहेत. तब्बल 17 वर्षानंतर वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकलेला आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते सगळे इथे पब्लिक आपल्याला बघायला मिळतोय, जो क्रेज या ठिकाणी बघायला मिळतोय. काय सांगाल, कारण आज या ठिकाणी सगळ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे, आनंद आहे चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या दिसतो. पूर्ण दुनियासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आज, कारण टीम इंडिया वानखेडे स्टेडियम वरती येणार आहे. सगळे बघा, हा तर रडत होता मगाशी, त्याच्या डोळ्यातून फक्त पाणी यायचं बाकी होतं. आता फक्त सूर्याला बघायचं आहे स्टेडियम मध्ये बस. आपल्याला बघायचं स्पेशली सूर्यदादा आणि विराट कोहली आणि मुंबईचे राजा ऑल टीम. रोहित शर्मासाठी हातात ट्रॉफी घेताना तो क्षण पाहण्यासाठी आम्ही 10 किलोमीटरची ट्रेन जर्नी करून इथे आलेलो आहे मुंबईमध्ये. 17 वर्षानंतर या ठिकाणी वर्ल्ड कप आपण जिंकलेलो आहे आणि आता मुंबईत ही टीम दाखल होते. किती उत्साह बघायला मिळतो. खूप 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 ते सांगू नाही शकत शब्दात. तुम्ही एवढ्या दुपारी आलेला आहात, खरं तर टीम संध्याकाळी येणार आहे, तोपर्यंत इकडेच वाट बघा. मेन आम्हाला स्टेडियमच्या आत जायचंय. मॅडम स्टेडियम मध्ये जायचे आता फक्त. सकाळपासून आलोय, आता सकाळपासून आलोय. एक जर आपण बघितलं मॅच मध्ये तर सूर्याने जो झेल घेतलेला होता तिकडेच प्लॅन होता तो वर्ल्ड कप होता. तो वर्ल्ड कप होता मॅडम, तो कॅच नव्हता. तो पूर्ण वर्ल्ड कप होता आमच्या 140 कोटी लोकांसाठी. हा महत्वाचे होते. दादाने झेल नाही महत्वाची घेतलेले आहेत. त्याने कॅच मध्ये बॉल नाही पकडला तर त्याने ट्रॉफी पकडली आहे. ट्रॉफी ट्रॉफी आपण जिंकलो. सूर्या दादांनी जर तो बॉल सुटला असता तर ते बॉल नसता सुटला, ते ट्रॉफी सुटली असती आपली. मुंबईचा राजा, मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. फक्त की या ठिकाणी मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी खरं तर या ठिकाणी जी आहे ती एक हाक देत आहेत. हे मुंबईकर आहेत आणि हेच ते मुंबईकर आहेत जे दुपारपासून अगदी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पूर्ण या इंडियाच्या संघाची जी आहे ती या ठिकाणी वाट बघणार आहेत आणि त्याच्यासाठी खरं तर या ठिकाणी हे आतापासूनच आलेले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, जोश आहे आणि ती घोषणा जी भारतासाठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच आनंद, तोच जोश जो आहे तो सध्या या ठिकाणी बघायला मिळतो आहे. कॅमेरापासून गणेश सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.